धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक आता झाली आहे आणि धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा पेच हा मुंबईपर्यंत पोहोचलेला आहे। महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं तरी देखील महायुतीतील अंतर्गत गटबाजीमुळे हे सत्ता स्थापन करणार की महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन काही नवीन प्रयोग होणार याची चर्चा गेल्या 3 ते 4 दिवसापासून माध्यमांमध्ये आहे। मात्र आपण पक्षीय बलाबलावरती अगोदर नजर टाकूया आणि त्यानंतर सत्ता स्थापनेच्या नेमक्या कोणत्या 4 शक्यता आहेत त्या देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। चला तर पाहू मग सत्ता स्थापनेमध्ये कोणत्या 4 शक्यता आहेत। त्यामध्ये पहिल्यांदा आपण पाहूया पक्षीय बलाबल। तर भारतीय जनता पार्टीला एकूण 55 पैकी 19 जागा मिळालेल्या आहेत, तर शिवसेना पक्षाला 15 जागा मिळाल्या आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा मिळालेल्या आहेत। तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 7 जागा मिळाल्या, काँग्रेसला 3, समाजवादीला 1 आणि अपक्ष 4 जण निवडून आलेले आहेत। या 4 अपक्षांपैकी एक अपक्ष जे आप्पासाहेब पाटील आहेत ते शिवसेनेचेच पूर्वीचे होते, त्यामुळं ते उमरगा तालुक्यातील आहेत। तर एक अपक्ष म्हणजे धनंजय सावंत जे भाजपा पुरस्कृत होते, त्यांनी जवळा निजामगड जिंकलेला आहे। तर एक अपक्ष राणी रेवण ढोरे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत होत्या आणि त्यांनी लोणी जिल्हा परिषद गटातून त्यांनी विजय मिळवला आहे। तर अर्चना जाधव या तुरोरी जिल्हा परिषद गटातून होत्या, त्या भारतीय जनता पार्टीच्या आहेत, मात्र त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी प्रियंका आष्टे भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या, त्यांचा पराभव करून ही जागा 1268 मतांनी जिंकलेली आहे। एक अपक्ष हा भाजपा पुरस्कृत होता, एक अपक्ष हा शिवसेनेचाच उमेदवार आहे, मात्र त्या ठिकाणी भाजपाला उमेदवारी दिल्यामुळे आप्पासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात होते, ते त्यांनी ती जागा जिंकलेली आहे। आलूर जिल्हा परिषद गटातून आप्पासाहेब पाटील यांनी 920 मतांनी विजय मिळवला होता, त्यामुळं ते देखील आता शिवसेना पक्षातच परत येतात की काय होतं हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र आप्पासाहेब पाटील हे पूर्वाश्रमीचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे कट्टर समर्थक मानले जातात। आता त्यानंतर हे 4 अपक्ष बघितल्यानंतर नेमक्या शक्यता सत्ता स्थापनेच्या कोणत्या आहेत आणि त्याची टक्केवारी किती आहे ती पाहूया। पहिली शक्यता आहे भाजपा 19 जागा आलेल्या आहेत, शिवसेनेच्या 15 आल्यात आणि राष्ट्रवादीच्या 6 आल्यात। राज्यात जसं समीकरण आहे तसंच समीकरण इथं देखील होईल। त्यांची एकूण बेरीज जर केली तर ती 40 पर्यंत जाते, त्यामुळं वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन महायुतीची सत्ता एक हाती सत्ता स्थापन होऊ शकते आणि असं होण्याची शक्यता ही 50% आहे। त्यामुळे शक्यता क्रमांक 1 महत्त्वाची लक्षात घ्या की या ठिकाणी राज्यात जसं सरकार आहे त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदेत देखील सत्ता स्थापन होण्याची शक्यता 50% आहे। दुसरी शक्यता आहे की भारतीय जनता पार्टीचे 19 सदस्य निवडून आले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य निवडून आलेले आहेत आणि अपक्ष 4 व समाजवादी 1 असं 29 सदस्य हे एकत्र येतील आणि एकत्र येऊन 28 ची जी मॅजिक फिगर आहे, जिल्हा परिषदेला सत्ता स्थापनेकरिता 28 जागा लागतात, ही जी मॅजिक फिगर आहे ही मॅजिक फिगर भाजप अशा पद्धतीनं जिंकू शकतं आणि अशा वेळी काँग्रेस आणि दोन्ही शिवसेना सत्तेच्या बाहेर राहू शकतात। अशी होण्याची शक्यता 20% आहे। त्यानंतर तिसरी शक्यता आहे की भारतीय जनता पार्टीचे 19 आहेत, शिवसेनेमध्ये 2 गट आहेत, एक माजी मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे 8 सदस्य भूम परांडा वाशी विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेत, तर उर्वरित सदस्य हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना मानणारे आहेत, ते 7 सदस्य आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 सदस्य आहेत, असे मिळून एकूण 32 बेरीज होते आणि असं होण्याची शक्यता देखील आहे, ती 15% पर्यंत आम्ही वर्तवतोय। आणि चौथी महत्त्वाची शक्यता आहे की जी सध्या जिल्हाभर चर्चा या शक्यतेची होते, 2 शिवसेना एकत्र येतील, त्यांचे शिवसेना शिंदे गटाचे 15, शिवसेना ठाकरे गटाचे 7 आणि काँग्रेस पक्षाचे 3 व अपक्ष 3, 28 ही संख्या अशी मॅजिक फिगर होते आणि याची शक्यता 15% आहे। म्हणजे या 4 शक्यता सत्ता स्थापनेच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये दिसून येतात। मात्र तरी देखील मला म्हणजे व्यक्तिशः आम्हाला असं वाटतं की महायुती म्हणून धाराशिव जिल्ह्यामध्ये सत्ता स्थापन होईल, अध्यक्ष भाजपचा होईल, उपाध्यक्ष शिवसेनेचा होईल, राष्ट्रवादी काँग्रेसला एखादं सभापतीपद दिलं जाऊ शकतं। त्यानंतर पुढील 2.5 वर्षात वेगळे प्रयोग काही होऊ शकतात। मात्र सध्या तरी
नवीन शक्यता काही दिसत नाहीत, तरी देखील आपण चारही शक्यता वर्तवल्यात. आपल्याला नेमकं काय होईल जिल्हा परिषदेमध्ये, कोणती शक्यता खरी वाटते, किंवा तुमच्या नवीन शक्यता किंवा नवीन तुमचे अंदाज काय असतील ते आम्हाला कॉमेंट बॉक्समधून कळवा. आणि आमचे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचं राजकीय कट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज व इंस्टाग्राम पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.